पण तुम्ही जर आता शिंदे साहेबांच्या पक्षाची जर मतं बघितली तर 2 दिवस अगोदर प्रचार करायला माणसाला पण 8-8, 9-9 हजार मतं पडलेली ना त्याच वेळी. आणि म्हणून मी नेहमी कधी सांगतो की बा वरळी हा व्हायटल मतदारसंघ आहे. आणि काही जण म्हणतात बालेकिल्ला, तर मग मी त्या बालेकिल्ल्यात कसं निवडून यायचो? शिवडी विधानसभेचा ज्यावेळी वरळी झाला तर मी वरळीतूनच निवडून आलो ना आमदार म्हणून, तेव्हाच मी मंत्री झालो, सर्व झालं. तर हा व्हायटल आहे तो, म्हणजे ते इमिजिएट रिॲक्ट करू शकतो. आणि मग कोणाला वाटत असेल की वरळीला आता आमचा 7-12 आहे, तर तसं नाही आहे, माझाही नाही आहे आणि कोणाचाही होऊ शकत नाही. ते वरळीकर ठरवतील आणि वरळीकरांनी माझं काम बघितलं आहे, त्यांचं काम बघितलेलं आहे, इतर लोकप्रतिनिधींचं काम बघितलेलं आहे. मला असं वाटते की मी आता संकुचित वरळी पुरता नाही, मला आता गल्लीचं राजकारण न करता राज्याचं राजकारण करायचं आहे. अर्थात वरळी पण राज्याचा एक भाग असल्यामुळे तिकडेही देखील काम करेल, पण त्या ह्याच्यामध्ये न जाता थोडं लॉंग टर्म, म्हणजे 2029ची वरळीची निवडणूक तुम्हाला लढायची आहे की नाही लढायची आहे? नाही, मी ऑनेस्टली मी असं कुठचंही मन बनवलं नाही किंवा माझी अशी कुठचीही चर्चा झाली नाही आहे. पण मी लढो किंवा दुसरा कोणीतरी लढो, निवडून तर आणावी लागणार आहे. निवडून आणण्यासाठी जे परिश्रम घ्यायचे असेल, मग ते उमेदवार म्हणून मी असेन किंवा दुसरा असेल, नक्कीच ती आपल्याला तयारी करावी लागणार आहे. दोन्ही हाऊसेस मध्ये राहिला आहात, तुम्हाला कुठे कुठे राहायला आवडेल? बघा, एक तर मी खालना आल्यानंतर वरती ज्येष्ठांच्या ह्याच्यामध्ये भूमिकामध्ये आलोय. पण मी परत तुम्हाला सांगतो की मी गल्ली न करता राज्य जर करायचं असेल तर त्या रोजच्या समस्यापेक्षा जास्त फोकस राज्याचं कसं करू शकतो ही माझी इच्छा आहे. म्हणून तर मी परिषदसाठी गेलो. अच्छा, परिषदमध्ये जाण्यासाठी नंतर यावेळी ही चर्चा झाली माझी आदित्यजींबरोबर की आता आपल्याला परिषदच्या लोकांनाही सांगावं लागणार आहे की तुम्ही आता पुढच्या काळामध्ये काही मतदारसंघ निवडा, तिकडे कॉन्सन्ट्रेट करा, ती विकास निधी तिकडे घेऊन करा जिकडे कोणी निवडून येत नाही. भले नाही आले तरी देखील तुम्ही मताची धक्के वाढवा. उद्या भविष्यकाळामध्ये तोही विचार येऊ शकतो. खरं तर एकनाथ शिंदेकडे सुद्धा त्यांना अपेक्षित तसं BMC मध्ये यश मिळालेलं नाही. आणि म्हणजे जे यश ठाण्यात मिळालं किंवा इतर भागांमध्ये